हॅलो फ्रेंड्स, स्वागत करते तुमचं मी माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये। तर सकाळी उठले, आंघोळ केली, आंघोळ केल्यानंतर तर चहा नाश्ता झाला। चहा नाश्ता झाल्यानंतर पहिलं तर नवऱ्याने मला हे काम दिलेलं आहे। हे पहा, हे आहे ते एवढे मला सगळे ना पार्सल म्हणजे पॅकिंग करायची। पॅकिंग करणं एवढं सोपं नाही। घड्या घालायच्या आणि बटणं लावायची, घड्या घालायच्या आणि त्यात मायरा बघा। मेन म्हणजे सगळ्यात अवघड सांभाळणं ते हिला, कारण ही आहे ती म्हणजे मी घड्या जरी घालत बसले तरी ही आहे ती घड्या काढते। त्यासाठी हे मला करायला लावले। हे करून मला स्वयंपाक पण करायचा, माझी पण काम आहेत। तरी नवरा म्हणतो की तू घरात बसून काय काम करते आणि तुला काय काम असतं। ही अशी कामं देऊन जायची मला, आणि मेन म्हणजे छोटी मुलगी ती काय करून देत नाही, आणि त्याच्यामुळे माझ्याकडनं ही अशी कामं काय होत नाहीत। आणि वरनं मग मला टोमणे भेटतात की घरी बसून तू काय करते। आता घरी बसून काय काम असतं? जर घरात लहान लेकरं असल्यावर त्या लेडीजला घरात काम नसतं का? हे मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा। चला तर आता आपण ह्या घड्या घालायला सुरुवात करू। बघा, मला टी शर्टची घडी घालायची। मी टी शर्टची घडी घालायला घेतली तर त्याच्यावरती आहे ती मायरा बसली। आता मी कसे टी शर्टचे घडे घालायचे आणि कसे एवढे टी शर्ट पॅकिंग करायचे बघा। म्हणजे ही मुलगी आहे ना माझी कार्टी, काहीच करून देत नाही, काहीच म्हणजे काहीच करून देत नाही। तरी पण मी खूप करत हो का, गारानं सुद्धा करायचं नाही हिचं। म्हणजे हिने किती चुका केल्या तरी हिला चांगलंच म्हणायचं। आता मला टी शर्टच्या घड्या घालायच्या, एक फक्त फोल्ड केला तर त्याच्यावरती येऊन बसली, आणि आता उठ म्हणले तर उठत नाही। आता कशी घडी घालायची? उठ म्हणू, उठ उठ उठ, मला घडी घालायची, उठ। आता ठीक आहे, त्याच्यावरती बसली, आपण दुसरा टी शर्ट घेऊ आणि त्याची घडी घालू। चला तर बघा, आता दुसरा टी शर्ट घेतला तरी त्याच्यावरती येऊन झोपायचं म्हणते। मग कसं काम करणार मी? अजून मला स्वयंपाक करायचा आहे, त्यांचा जेवण करायला यायचा टाइम झालाय, स्वयंपाक पण करायचा आहे। म्हटलं ह्या घड्या आहेत ते पटपट घालून ठेवावं आणि नंतर जेवण झालं पटकन पार्सल पॅक करावं। तर ही मुलगी बघा बघा, म्हणून काम नाही करून द्यायचं मला तुला? मी काम नको करू? नको बघा, काम करू नको म्हणते ती, काम नको करू। पप्पा हाणन ना मला, बाबा हाणते ना। हा बाबा, बाबा खवळते ना मला, एवढं काम दिलंय बाबांनी करायला, काय करू मग? मायरा झोपलेली आहे, तोपर्यंत म्हटलं जेवढ्या होतील तेवढ्या टी शर्टच्या घड्या घालून पॅकिंग पार्सल आहे ते पॅकिंग करावं, आणि नंतर स्वयंपाक पण बनवायचा होता। आता वाजलेले आहेत 11:30, 11:30 आता मी 12 वाजेपर्यंत हे काम केलं तर 12ला जर स्वयंपाकाला लागले तर अर्धा तासच स्वयंपाक होतो। पण कसं आहे, मायरा जर उठली तर मला ते पॉसिबल होत नाही, स्वयंपाक तिला रडवत स्वयंपाक करावं लागतं। पण म्हणलं पटकन आहे ते घड्या घालून ठेवाव्या, जेवढ्या होतील तेवढ्या माझ्याच्याने, कारण हे 90 पीस आहेत, जेवढे होते तेवढ्या म्हटलं पटपट करावं। त्यांचं जेवण करायला येण्याचा टाईम झालेला आहे। जेवणामध्ये मी दुपारचं आहे ना ते डाळ भात किंवा खिचडी किंवा असं मसाले भात असंच बनवत असते, किंवा रात्रीची भाजी जर असेल तर 4-5 चपात्या जरी करून केल्या तरी होऊन जातं। कारण आम्ही दोघं पण असं आमच्या नखरे नाही आहेत की आम्हाला हेच खायचं तेच खायचं, रोज वरण भातच पाहिजे, पापड लोणचंच पाहिजे, असं काही नाही। जसं असेल तसं आम्ही खातो। आमच्या साध्याच भाज्या असतात, आमच्या असे बिलकुल नखरे नसतात की हे पाहिजे ते पाहिजे। तर ही ऑर्डर आहे ते कंपनीची ऑर्डर आहे, तुम्हाला तर माहिती आहे ही ऑर्डर खूप दिवसापासून आपल्याकडे चालू आहे। आणि तुम्हाला जर टी शर्टची ऑर्डर द्यायची असेल तर तुम्ही माझ्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता। आणि दुसरी गोष्ट, जर हे काम कोणाला शिकायचं असेल तर मी तुम्हाला ऑनलाईन फ्रीमध्ये शिकवीन, तर तसं पण तुम्ही मला मेसेज करू शकता। घर बसल्या लेडीज हे काम करू शकते, म्हणजे बाहेर जी लेडीज जाऊ शकत नाही माझ्यासारखी, ज्यांची लहान लेकरं आहेत, लहान मुलं आहेत, ते घर सांभाळून सुद्धा हे काम करू शकतात। म्हणजे आता एक माझी मुलगी लहान आहे, 1.5 वर्षाची, त्यासाठी एवढं मला पॉसिबल होत नाही आहे। पण ज्यांचे 4-5 वर्षाचे लेकरं आहेत, त्याच्यापेक्षा थोडीशी मोठे आहे, दुपारनं शाळेतून येतात, त्यासाठी त्यांना लेडीजला घरीच राहावं लागतं, त्यांना घ्यायला जावं लागतं, आणायला जावं लागतं, अशा महिलासुद्धा करू शकतात।
म्हणजे त्यांची जर मुलं जर थोडीशी मोठी जर असेल तर ते तर म्हणजे पूर्ण मन लावून जर केलं तर चांगला इन्कम होतो. आणि हा बिझनेस आहे ते कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्ही चालू करू शकता. खूप कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये हा बिझनेस होतो. म्हणजे आपल्याकडे प्रत्येकाच्या घरात आजकाल सिलाई मशीन हे असते. सिलाई मशीन ज्यांच्याकडे आहे हा बिझनेस आहे तो एकदम इझिली चालू करू शकतो. कोणत्याही प्रकारचा इन्व्हेस्टमेंट नाही आहे. कपडा वगैरे सगळं कटिंग वगैरे सगळी कंपनीची असते. आपण फक्त स्टिच करून द्यायचं किंवा धागे कट करून द्यायचे, अशी पॅकिंग करून द्यायची. भरपूर कामं असतात. जे काम आपल्याला पॉसिबल होते ते काम तुम्ही घेऊ शकता आणि करू शकता. घरातूनच इन्कम चालू करू शकता. तर महिलांना तर माझं हेच सजेशन आहे की ब्लाऊजमध्ये ह्याच्यामध्ये पिको फॉलमध्ये तुम्ही भरपूर कमवतात. तसंच ब्लाऊजमध्ये कसं एक ब्लाऊज डिझाईनचा असेल तर तुम्हाला त्याच्यात पूर्ण वेळ द्यावा लागतो, पूर्ण दिवस जातो. आणि त्यासाठी मग पूर्ण दिवसात असे तुम्हाला 400-500 रुपये कमाई होत असेल. डिझाईनचा जर ब्लाऊज असेल तर 400-500 रुपये कमाई होत असेल तर त्याच्यापेक्षा हे खूप छान आहे. सगळ्या घड्या वगैरे झाल्या, सगळं काम झालं होतं ते यायच्या अगोदर. आणि आता मला संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करायची होती. ते आले, चहा वगैरे घेतला आम्ही दोघांनी आणि गवार नीट करायची होती, कारण आज मला गवारीची भाजी करायची होती. त्यासाठी म्हणलं गवार आहे ते नीट करावं. तर मायरा तिच्या पप्पासोबत खेळत होती म्हणून मी गवार नीट करायला दुसऱ्या रूममध्ये आली, कारण गवारीला आहे तो कूस असते आणि मायराने जर हातात धरली तर ती तिला चावेल. आणि मायरा मी जर काय करत असली तर तिथं ती लुडबुड करतच असते नेहमी. ते तर तुम्ही पाहिलेलं आहे. गवार वगैरे नीट झाली. आता मी लगेचच स्वयंपाकाला लागली, कारण 6:30 पावणे 7 वाजले होते. म्हटलं लगेचच स्वयंपाकाला सुरुवात करावी, कारण लवकर जर स्वयंपाक, पावसा पाण्याचे दिवस आहेत, लाईट वगैरे पण जाते. तर मग मी लगेचच स्वयंपाकाला सुरुवात केली. मिक्सरच्या भांड्यामध्ये मी मिरची, शेंगदाणे वगैरे सगळं काय आहे ते वाटण करून ठेवलं होतं. आणि थोडीशी भांडे होते, म्हटलं की अगोदर सगळे भांडे घासून घ्यावे म्हणजे किचन वगैरे पण तोपर्यंत क्लीन होईल. गवारीची पण म्हणजे भाजीची मी पूर्ण तयारी करून ठेवली होती. भाजीची तयारी करण्यासाठी बाकी काहीच ठेवलं नव्हतं मी. तर तुम्ही पाहू शकता थोडीशीच भांडे होते, कारण मी जशी पडेल तशी भांडे घासून घेते. थोडीशी भांडे होते ते भांडे मी घासून घेतले. आणि लगेचच मला थोडंसं पीठ होतं रात्रीचं आणि परत आत्ता पण थोडंसं मळायचं होतं. म्हणजे आत्ता अजून जर थोडंसं मळून ठेवलं तर उद्या दिवसभराचं पण होऊन जातं. कारण भाजी आहे ती मी 2 टायमाची करून ठेवते संध्याकाळीच, म्हणजे दुसऱ्या दिवशी पण ती चालते. ज्या दिवशी सुकी भाजी असेल त्या दिवशी मला दुसऱ्या दिवशी पण चपाती करावी लागते. आणि जर पातळ भाजी असेल तर मग मी कधी कधी मग खिचडी वगैरे असंच करत असते. सगळे भांडे वगैरे घासून झाले. तेवढ्यात मायराच्या पप्पाला आहे ते गिऱ्हाईक आलं, तर मध्येच मला उठावं लागलं होतं. त्यासाठी व्हिडिओ तो घेता आला नाही, कारण मायरा कस्टमर आलं तर मायरा घाबरते. तिला माणसांची सवय नाही आहे, त्यासाठी ती घाबरते. तर तुम्ही पाहू शकता मी छान असे भांडे घेतले. आणि एक व्हिडिओ मी आज पोस्ट केला होता फादर्स डेचा, त्याला तुम्ही भरभरून प्रेम दिलं आणि खूप साऱ्या म्हणजे तुम्ही पॉझिटिव्ह कमेंट केल्या, त्यासाठी खूप खूप मनापासून थँक्यू. कारण मला पण कुठंतरी माझ्या पण भावना दुखवतात, म्हणजे माझं पण मन कुठंतरी दुखवतं आणि ते मन माझं तुम्ही समजून घेतलं, त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. कारण आहे ते म्हणजे असं बऱ्याच मुली आहेत ज्यांनी लव्ह मॅरेज केलेलं आहेत, कारण मला ते कुठंतरी फील झालं. आणि मी म्हणजे ते कालपासून 2 दिवसापासून मी ते बघते की कोणी कोणी असं लिहितं की काय लिहू त्या आईबाप म्हणजे बापाबद्दल, काय लिहू म्हणजे असं, म्हणजे अशा बऱ्याच मुली होत्या की त्या म्हणत होत्या जसं माझ्यासारखं जी माझी कंडिशन आहे तीच त्यांची कंडिशन आहे. त्यासाठी मी त्यांचं मन समजून घेऊ शकते, त्यासाठी तो मी व्हिडिओ बनवला होता. अशा बऱ्याच मुली आहेत की आजच्या जमान्यात बापासोबत मुलीचा एकही फोटो नाही आहे, फॅमिलीसोबत एकही फोटो नाही. अशा फक्त मीच नाही, मला असं वाटायचं की मीच तशी एक मुलगी आहे, पण मला आत्ता या 2 दिवसात जाणवलं की माझ्यासारख्या अशा भरपूर मुली आहेत की हे सगळं ते सहन करतात आणि या सगळ्या गोष्टींना ते फेस करतात, ॲक्सेप्ट करतात त्यांनी चूक केलेली. आणि काही तर असंसुद्धा म्हणतात की लव्ह मॅरेजपेक्षा मौत बरी, म्हणजे आत्महत्या केलेली बरी. कारण नंतर त्यावेळेस कसं प्रेमाची पट्टी आहे ती डोळ्यावर बांधलेली असते, त्यामुळे एवढं काय माणूस विचार करत नाही आहे. पण नंतर विचार करतं. आणि जेव्हा आपल्या घरच्यांची आठवण येते, जेव्हा आपल्या पाहुण्यारावळ्यांची आठवण येते, जेव्हा कोणाचं कार्य असेल घरात आपल्याला न बोलवल्यावर जेव्हा आपल्या आठवण येते, तेव्हाच वाटतं की आपण किती मोठी चूक केलेली आहे आणि ही चूक करण्यापेक्षा आपण मेलेलं असतं तरी बरं झालं असतं, असं होतं. तर तुम्ही पाहू शकता आता मी गवारीची भाजी टाकते. गॅसवरती कढई ठेवली, कढईत तेल ठेवले, गवार पण मी धुवून घेतली, वाटण पण रेडी आहे. म्हटलं थोडं मायरा नादवल, त्यासाठी म्हटलं की मायराला आहे ते
पापड तळून द्यावं, कारण मायराला पापड खूप आवडतो आणि ती मी स्वयंपाक करेपर्यंत 2-3 पापडाचा भुगा करते. म्हणजे खात तर नाही आहे, पण ती पापडला पापी म्हणते आणि ती भुगा वगैरे करत म्हणजे नादवते आणि तेवढ्यात मग तिचा पण टाईमपास होतो आणि मला पण म्हणजे लक्ष द्यावं लागत नाही एवढं की हां. तर तिला 2 पापड तळून दिलं. वाटलं होतं. याच्यात मी हिरवी मिरची, शेंगदाणे आणि जिरे आणि लसूण मी एकत्र वाटलं होतं. शेंगदाणे हे मी कच्चेच वाटले होते, कारण मला हिरव्या मिरचीत करायची होती भाजी. आणि मग ते मी कढईत टाकलं, तेल गरम केलं आणि कढईत टाकलं आणि छान फ्राय झाल्यानंतर वरनं गवारीच्या शेंगा टाकल्या. गवारीच्या शेंगा हे लवकर शिजणार नव्हत्या, कारण त्या थोड्या सुकलेल्या होत्या, कारण ह्यांना आहे ते भाजी आणायचं समजत नाही आहे. तर भाजी टाकली आणि म्हणलं देवाला अगरबत्ती वगैरे लावावं, तोपर्यंत भाजी शिजते. तर तुम्ही पाहू शकता मी छान अशी अगरबत्ती वगैरे लावते. आणि प्रत्येकजण असं मी पण स्वामींचं करते. कोण कोण स्वामींचं करते त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि एक स्वामी भक्त म्हणून सपोर्ट करा. आणि मला माहीत आहे जो पण हा स्वामी भक्त हा व्हिडिओ पाहत असेल तो नक्की सपोर्ट करेल आणि नक्की चॅनलला सबस्क्राईब करेल. छान असं देवाला अगरबत्ती ओवाळली आणि खिडकीत आहे ते मी एक झाड लावलेलं आहे. त्या झाडात मी अगरबत्ती ठेवते. झाड म्हणजे ते झाड तर आता नाही आहे, पण फक्त माती आहे ओली. तर तिथं मी अगरबत्ती लावली. तर पूर्ण हवेनी पूर्ण घरात आहे सुगंध दरवळतो, त्यासाठी मी अगरबत्ती आहे ते इथंच लावते. तर तुम्ही पाहू शकता अगरबत्ती वगैरे लावली, पूजा वगैरे झाली. म्हटलं परत लगेच किचनमध्ये आले. किचनमध्ये आल्यानंतर गवारीची भाजी एकीकडे शिजत होते, दुसरीकडे पीठ मळलं होतं आणि तवा ठेवला होता. म्हटलं पटपट आहेत ते चपात्या करून घ्यावं. तर तुम्ही पाहू शकता मी चपात्याला लागलेले आहे, कारण आता मायराचा टाईम खूप झालेला आहे. मला 1-1.5 तास झालं घरातलं काम करते. जसं मायराचे पप्पा आले तसे मी घरातलं काम करते. तर एवढा वेळ मायरा मला सोडून राहत नाही. ती अधूनमधून चक्र मारायची मम्मी 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 म्हणून. मला ते जाणवत होतं आता हिला माझी गरज आहे, हिला आठवण झाली. त्यासाठी मग मी पटपट चपात्या लाटून घेते. तुम्ही पाहू शकता चपात्या वगैरे लाटल्यानंतर आम्ही लगेचच जेवण करायला बसणार होतो. तर असा होता माझा आजचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि जास्तीत जास्त मला सपोर्ट करा. भेटूया पुढच्या अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत थँक्यू. बाय बाय.